एक राज्यातली बातमी आहे की SIT स्थापन केली गेलेली आहे। फडणवीस आणि शिंदे यांच्या अटकेचा जो सगळा एकूण प्रकार होता त्या संदर्भात आता हे अत्यंत दादांत खोट आहे। आता माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार जाऊन जवळजवळ 3 वर्ष होऊन गेली। 3 वर्ष आणि अजूनही ते आमच्या अटकेच्या काही कारस्थाना संदर्भात घोळ घालत बस। त्यांना कोण अटक करणार? आणि जर त्यांनी गुन्हा केला असेल एखाद्याने तर ती किती मोठी व्यक्ती असेल, त्यांना का अटक होऊ नये? कोणी असेल। मग आम्हाला ज्या अटका झाल्या ती कोणती कारस्थानं होती? ती खरी प्रकरणं होती का? ते कोर्टानं सांगितलं, मग त्याबद्दल ह्यांना अटक करायची, यांच्याविषयी SIT करायची। ठाकरे सरकारनं भ्रष्टाचाराच्या शोधासाठी ज्या SIT स्थापन केल्या होत्या त्या ह्याने आल्याबरोबर रद्द केल्या आणि स्वतःला अटक होणार असा गोंगाट करत आहे नवीन SIT। बरं कोण तरी आरोप करताय, एक आमदार कोणत्या तरी त्यांचा कोणतरी त्यांचा माणूस आहे, एक आरोप करतोय अटकेची योजना होती, कोणतरी DCBची साक्ष काढली जाते, त्या DCBचं कॅरेक्टर बघा। एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरून भाजपात गेले। त्याची SIT चौकशी व्हायला पाहिजे की त्यांना कोण का अटक करणार होतं आणि त्या अटकेला घाबरून एकनाथ शिंदे भाजपात गेले। मग त्याची चौकशी करणार का SIT? की देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना हाताशी धरून 2019 साली विरोधी पक्षाचे फोन टॅप केले, त्यांच्यावर पाळत ठेवली, आमदारांना धमक्या द्यायला लावल्या पोलीस खात्याकडून। हा एक गुन्हा नोंद झाला। त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत होती का हे सगळे प्रकरण धागेदुरे माझ्यापर्यंत येतील आणि मला अटक होईल। हा तर सगळ्यात मोठा गुन्हा होता। मग आल्याबरोबर ती SIT का रद्द केली हे त्या शहाण्यांनी सांगावं। जे पुन्हा परत आले आहेत ना, जे शहाणे, त्यांनी सांगावं की तुम्ही हे सगळे गुन्हे रद्द करून काय मिळवलं? तपास पूर्ण व्हायला पाहिजे होता, म्हणजे कळलं असतं कोण कोणाला का अटक करत होतं। तुम्ही कायद्याचे रक्षक आहात। वाल्मिक कराडला अटक करायला ज्यांनी एवढा मोठा वेळ घेतला ते आम्हाला सांगतात आम्हाला अटक करणार म्हणून। आपल्या पक्षाच्या गुन्हेगारांना जे अटक करायला टाळतायत, टाळाटाळ करतायत आणि ज्यांना खरोखर अटक करण्याची गरज होती, ज्यांना मंत्रिमंडळात ठेवलं जातं, असे हे सरकार सरकारचे लोक आता SIT स्थापन करतात की आम्हाला अटक करणार होते। ज्याने गुन्हा केला होता किंवा जे गुन्हा भविष्यात करतील त्यांना कायद्याने कारवाई व्हायलाच पाहिजे। तुम्ही का कायद्याचे वर आहात की काय? नगरविकास खात्यामध्ये खराच घोळ झाला होता का? त्यावेळेस देखील त्यांना नगरविकास खातं होतं एकनाथ शिंदेंना, आता देखील नगरविकास खातं हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा अड्डा आहे, भ्रष्टाचाराचं डम्पिंग ग्राउंड आहे। त्याच्याविषयी लवकरच आम्ही देऊ माहिती तुम्हाला। बोला सर, काल मंत्री संजय शिरसाट यांनी एक प्रश्न आहे।